नाशिकवरून निघालेले पोलीस मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस लीलावती हॉस्पिटलमध्ये जाणार आहे। डॉक्टरांना भेटून त्यांच्यासोबत चर्चा करून पोलीस कारवाईच्या संदर्भातली पुढची पावलं उचलणार आहेत। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। कोकाटेंच्या अटकेसाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये पोलीस जाणार आहेत। तर डॉक्टरांसोबत चर्चा करून डॉक्टरांना भेटून पोलीस पुढची पावलं उचलणार आहे। मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवतात। मीनाक्षी, शुभम, आपण पाहतोय की नाशिक पोलीस हे मुंबईत दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये ते माणिकराव कोकाटे यांचा वॉरंट जो आहे तो आता लीलावती रुग्णालयामध्ये घेऊन येत आहेत। नुकताच आपण जर पाहिलं तर सुरुवातीला पोलीस जे आहेत ते जे लीलावती रुग्णालयाच्या परिसरात येणारं स्थानिक पोलीस स्टेशन आहे तिथे जाणार आहेत, ते म्हणजे बांद्रा पोलीस स्टेशन। तिथून मग ते लीलावती रुग्णालयामध्ये येतील। सध्या जर आपण पाहिलं तर नाशिक पोलिसांकडून कारवाई पूर्ण जी करण्यात आलेली आहे त्यामध्ये कोकाटे यांचा सध्याचा वैद्यकीय अहवाल जो आहे तो पाहूनच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन पोलीस जे आहे ते पुढची कारवाई करतील आणि याबाबतचा निर्णय घेतील। एकूणच याशिवाय कारवाई पूर्ण जी आहे ती नाशिक पोलीस जे आहेत त्यांच्याकडनं करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता वांद्रे पोलिसांना याबाबत कळवू शकतात किंवा नाहीही कळवू शकतात, कारण त्यांच्याकडे असलेला जो अटक वॉरंट आहे त्या आधारावरती ते डायरेक्ट लीलावती रुग्णालयात देखील येऊ शकतात। पण तुर्तास जी माहिती मिळते ते सुरुवातीला वांद्रे पोलीस ठाण्यातच जातील आणि तिथून मग 2 पोलिसांचे कर्मचारी घेतील आणि सोबत लीलावती रुग्णालयामध्ये दाखल होतील। मात्र न्यायालयाचे आदेश जे आहेत ते मुंबई पोलिसांना कळवणं आणि तसंच बंधनकारक असल्याची ही सूत्राची माहिती आहे। सध्या जर आपण पाहिलं तर कोकाटेंवरती लागलेली जी शिक्षा आहे या शिक्षेच्या आधारावरती संपूर्णतः उद्या ही सुनावणी पार पडणार आहे। एकूणच आज डॉक्टरांचा नेमका काय रिपोर्ट येतोय, माणिकराव कोकाटे मीनाक्षी काही क्षणासाठी थांबवतो। ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। पोलीस आता दाखल झालेले आहेत। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। अटक वॉरंट घेऊन पोलीस आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि पोलिसांची ही थेट दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून तुम्ही पाहताय। माणिकराव कोकाटे यांच्यासाठीचं जे अटक वॉरंट आहे ते अटक वॉरंट घेऊन नाशिकवरून निघालेलं पोलिसांचं पथक आता मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। माणिकराव कोकाटे यांना आता अटक होणार का पुढच्या काही मिनिटांमध्येच कळणार आहे, कारण आता डॉक्टरांसोबत हे सगळे पोलीस चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर अटकेच्या संदर्भात कारवाई केली जाते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। मीनाक्षी आमच्या प्रतिनिधी जोडलेले आहेतच। मीनाक्षी, पोलीस आता दाखल झालेले आहेत। निश्चितच शुभम, आपण पाहतोय की मुंबईतल्या बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये नाशिकचे पोलीस हे दाखल झाले आहेत। तिथे दाखल होतात मात्र स्थानिक पोलिसांकडनं ते संपूर्णतः या अटक वॉरंट बाबत अधिकाऱ्यांना आपल्या हाती घेतील। 2 अधिकारी तरी आपल्या सोबत घेतील आणि मग लीलावती रुग्णालयामध्ये सध्या येतील। आपण पाहतोय की ते बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि तिथून कोणत्याही क्षणी आता ते लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचतील। त्यामुळे संपूर्णतः आपण पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांची नेमकी तब्येत कशी आहे, ते फिट आहेत का अनफिट आहे याचा रिपोर्ट आता जे तज्ञ डॉक्टर आहेत हेच देऊ शकतील। मात्र तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने मीनाक्षी, मी काही क्षणांसाठी थांबवतोय। चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। चेतन, माणिकराव कोकाटे यांना अटक होणार का पुढच्या काही मिनिटांमध्ये आता कळणार आहे, कारण आता पोलिसांचं पथक मुंबईत दाखल झालंय। अधिकची अपडेट काय आहे? निश्चित शुभम, आता आपण उभे आहोत ते वांद्रे पोलीस ठाण्याबाहेर आणि आता या ठिकाणी माझ्या पाठीमागेच पाहू शकतो नाशिक पोलिसांच्या गाड्यांचा ताफा आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि अवघ्या कुठल्याही क्षणी आता वांद्रे पोलिसांच्या मदतीने हे नाशिक पोलिसांचं पथक आहे ते लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचेल आणि त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांशी संवाद साधला जाईल। डॉक्टरांच्या कडून संपूर्ण वैद्यकीय परिस्थितीची माहिती घेतली जाईल, कोकाटेंच्या प्रकृतीबाबत विचारणा केली जाईल आणि त्यानंतर एकंदरीत कोकाटेंना अटक होऊ शकते। मात्र सध्या सूत्रांकडून जी माहिती कळत आहे की त्यांचा रक्तदाब प्रचंड वाढल्यामुळे या परिस्थितीमध्ये त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणं कठीण आहे। त्यामुळे सध्या पोलिसांच्या देखरेखीखाली त्यांना नजरकैदेत या रुग्णालयात ठेवलं जाऊ शकतं। मात्र या संबंधित स्थानिक पोलिसांना आता सूचना देण्यासाठी नाशिकवरून आज सायंकाळी निघालेलं जे पोलिसांचं मोठं पथक आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे। मी दाखवू शकतो या ठिकाणी हा गाड्यांचा ताफा लागलेला आहे। शुभम, या गाड्या आता काही वेळापूर्वी अवघ्या काही मिनिटांपूर्वी या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या आणि त्यातून जवळपास 8 ते 10 अधिकारी आहेत
ते आता वरती समोरच या ठिकाणी आपण दाखवू शकतो। ज्या ठिकाणी केबिन आहे लेखनिकांची, या ठिकाणी पुढची सगळी कार्यालयीन जी कायदेशीर ज्या अडचणी आहेत त्या दूर केल्या जातील, त्याची पूर्तता केली जाईल बाबींची, कायदेशीर बाबींची। आणि त्यानंतर हे पथक आहे ते लीलावतीच्या दिशेने आपल्याला रवाना होताना पाहायला मिळू शकतं। याआधीही मोठ्या हाय प्रोफाईल केसेस आहेत त्या आपण या वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये पाहिलेल्या होत्या। आणि त्यानंतर पुन्हा एकदा आज राज्याचे माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचं आजच मंत्रिपद गेलेलं आहे। त्यांना अटक करण्यासाठी हे नाशिकचं पथक आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे। आम्ही दाखवू शकतो या पथकातील जे पोलीस तपास अधिकारी आहेत ते आता या ठिकाणी बाहेर पडत आहेत आणि या ठिकाणाहून ते लीलावतीच्या दिशेने रवाना होऊ शकतात। त्यामुळे आपण थेट त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया शुभम, कारण काय आता एकंदरीत डॉक्टरांशी त्यांनी बोलण्यापूर्वी काही कायदेशीर सल्ला घेतलेला आहे का गृह विभागाचा, की अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी एखादा आरोपी आहे तो एखाद्या रुग्णालयात दाखल असतो त्यावेळी त्याला अटक करता येते की नाही, त्यासाठी काय तरतुदी आहे, काय तजवीज करता येते का, या संदर्भातील संपूर्ण माहिती आहे ती आता या पोलिसांकडून देण्यात येऊ शकते। त्यामुळे तुर्तास तरी माणिकराव कोकाटेंवरती जी अटकेची टांगती तलवार आहे ती अधिक जवळ येताना आपल्याला पाहायला मिळते शुभम। आणि यावरतीच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची केबिन आहे, त्या ठिकाणीच आता थोड्या वेळापूर्वी आपण हे नाशिकचं पथक गेलेलं पाहिलेलं होतं, जे आता एकंदरीत सल्लामसलत करून ज्या कायदेशीर बाबी आहेत, कागदोपत्री बाबी आहेत त्याची पूर्तता करेल। आणि त्यानंतर पुन्हा येथील काय पोलिसांना नोंदवहीमध्ये नोंद केल्यानंतर ते लीलावतीच्या दिशेने रवाना होऊ शकतं आणि मग यानंतर पुढची अटकेची जी कार्यवाही आहे ती पूर्ण केली जाऊ शकते। त्यामुळे कोकाटेंना आजच पोलीस ताब्यात घेणार की त्यांची प्रकृती बरी होईपर्यंत वाट पाहिली जाणार हे थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल शुभम। अगदी चेतन, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की आता पोलिसांचं पथक वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेलं आहे। वांद्रे पोलिसांचे काही अधिकारी आता नाशिक पोलिसांच्या पथकासोबत लीलावतीमध्ये जातील का? निश्चितच या संदर्भातील जी माहिती आहे ती थोड्याच वेळात आपल्याला वांद्रे पोलिसांकडून समजेल। मात्र तुर्तास तरी आपण पाहिलं होतं वर जी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची केबिन आहे पहिल्या मजल्यावरती, या ठिकाणी सुरुवातीला आल्या आल्या हे नाशिक पोलिसांचं पथक आहे ते पोहोचलेलं होतं। वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर जे कार्यालयीन कामकाज चालतं, जे कागदोपत्री पूर्तता करावी लागते ती पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर हे पथक आहे ते आता लीलावतीच्या दिशेने रवाना होऊ शकतं। 2 पोलिसांच्या गाड्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या। याच्यामधली पहिली गाडी आहे ती शुभम मी आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकतो। या ठिकाणी MH15 JS 3032 3032 नंबरची गाडी आहे। हीच गाडी आहे ज्या गाडीतून आता कोकाटे यांना कदाचित आजच जर अटक झाली तर नाशिक पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जाणं जाऊ शकतं आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो ही गाडी ही आता तयारी दिसत आहे लीलावतीच्या दिशेने जाण्यासाठी। तुर्तास तरी जी कागदोपत्री पूर्तता करावी लागते, अर्थातच हद्द ओलांडलेली आहे। नाशिक पोलीस आहेत ते मुंबई पोलिसांच्या हद्दीत आलेले आहेत। मुंबई पोलिसांमध्ये आता ही वांद्रे पोलीस ठाण्याची हद्द आहे, त्यामुळे इथल्या पोलिसांना आता या संदर्भातील सूचना केली जाईल आणि मग माणिकराव कोकाटे आहेत त्यांना ताब्यात घेतलं जाऊ शकतं। आणि ज्या प्रकारे आपण मगाशी सांगितलं की वैद्यकीय प्रकृती त्यांची ठीक नसल्यामुळे त्यांना कदाचित रुग्णालयातच नजरकैदही केलं जाईल। त्यामुळे नाशिक किंवा वांद्रे पोलिसांची 1 किंवा 2 पोलीस जे अंमलदार आहेत ते त्या ठिकाणी ठाण मांडून बसू शकतात। ज्यावेळी त्यांची प्रकृती स्थिर होईल त्यावेळी त्यांच्यावर अटकेची कार्यवाही पूर्ण केली जाईल। मात्र तत्पूर्वी जर वैद्यकीय कारणास्तव त्यांना अटक करणं शक्य नसेल तर त्यांना नजरकैदेत ठेवलं जाईल तशी सूचना आहे, तशी माहिती आहे ती कोर्टापर्यंत दिली जाईल। कारण जिल्हा न्यायालयाने ज्या प्रकारे सांगितलेलं आहे, अटक वॉरंट जारी केलेलं आहे, त्यानुसार आता अटकेची कार्यवाही मात्र पोलिसांना पूर्ण करावी लागणार आहे आणि तीच कार्यवाही पूर्ण करण्यासाठी आता नाशिक पथक आहे ते या ठिकाणी आपल्याला वांद्रे या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि एकूणच आता अवघ्या काही मिनिटांमध्ये जी कागदोपत्री अटक वॉरंट जे जारी केलं होतं कोर्टाने त्याची संपूर्ण माहिती ही बँड्रा पोलिसांना देण्यात येईल आणि त्यानंतरच ही कार्यवाही पूर्ण करण्यासाठी ही दोन्ही चेतन, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोच।